नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं बाळ देखील 6 महिन्यांच्या वरती झालेलं आहे आणि तुम्हाला देखील प्रश्न पडत असेल की आपल्या बाळाला काय खायला द्यायचं. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुमच्यासोबत मखाणाची रेसिपी शेअर करणार आहे. हा क्विक असा स्नॅकची आयडिया आहे. म्हणजेच जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल किंवा घरातही संध्याकाळच्या टाईमला बाळाला काही हलकं-फुलकं खायला द्यायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे कुरकुरे, बिस्किट, चॉकलेट हे देण्याऐवजी तुम्ही तुमच्या लहान बाळाला ह्या गोष्टी द्या. ह्या खूप हेल्दी आहेत. मखाना खाल्ल्याने बाळाचे कॅल्शियम वाढतं शरीरामधलं, हाडं मजबूत होतात, तसंच बाळाचं वजन वाढायला देखील मदत होते. इतकं गुणकारी आहे हे. काही नाही, फक्त तव्यावरती हे मस्त असं भाजून घ्यायचं, त्याच्यामध्ये तूप टाकायचं थोडंसं आणि छान असं रोस्ट करून घ्यायचं. चवीनुसार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि आज परत असं फ्राय करून घ्यायचं. झालं, एवढं सोपं आहे. आणि बघायचं की कडक झालं आहे का नाही, आणि जर झालं असेल तर आपला मखाना रेडी आहे बाळाला देण्यासाठी. लहान मुलांना देखील ही गोष्ट खूप आवडते, कारण की लहान मुलांना दात आलेले नसतात. हे तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतं, जसं आपले चुरमुरे असतात ना तशाच प्रकारचं. पण हे खूप हेल्दी आहे. याची पावडर करून देखील तुम्ही देऊ शकता. ओके, बाय.